आपल्याला रूट मी वरती जायचं आहे. पहिलं लॉग इन केल्यानंतर सिटी ऑफ ऑल द डे, सिटी ऑफ ऑल द डे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 40 रूम अवेलेबल भेटतील. ठीक आहे. सो 40 रूम मध्ये इथे 4 कॉलम आहे. फर्स्ट कॉलम मध्ये नंबर ऑफ रूम, देन सेकंड कॉलम मध्ये व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट लाईक नेम ऑफ सर्व्हर जो आपल्याला इथे यूज करायचा, मशीनचं नाव, स्टेट काय त्याची, सिच्युएशन काय, लाईक किती वेळ बाकी आहे है ना. मी तुम्हाला तो टाइम देतो, 1 तास, 2 तास, 3 तास तुम्ही त्या मशीनवरती काम करू शकता असं. आणि लास्ट वाला कॉलम आहे अटॅकर काउंट, मीन्स किती लोक त्या मशीनवरती कनेक्टेड आहे. आता हा जो आहे मशीन लॅम्प सिक्युरिटी CTF5U, ह्याच्यावरती काहीतरी 4-5 लोक कनेक्टेड आहे. या मशीनचा आपण फ्लॅग काढला, सबमिट केला तर हे लोकांना डिस्कनेक्ट करता येईल. सो ह्या गोष्टी करायच्या नाहीये. ठीक आहे. फ्लॅग कसा काढायचा, डिस्कनेक्ट कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला भेटेल, समजेल नंतर. बट आता आपल्याला काय करायचं, ऍटलीस्ट टू अंडरस्टँड हाऊ टू यूज दिस 40 रूम, राईट. सो द रूम नंबर 1, रूम नंबर 2, 3, 4, 5 अशी किती आहे, 40 आहे. ओके, म्हणजे 40 रूम आहे. जर तुम्ही बघितलं रूम नंबर 1 इथे काहीतरी एक नाव आहे, लॅम्प सिक्युरिटी CTF5U, and here is the time like 43 minutes remaining, right. so 43 मिनिट त्यांचे बाकी आहे. आता किती मिनिटाचा त्यांचं मशीन चालू होता ते नाही माहिती. सो ह्याच्यावरती जे अटॅकर काउंट आहे 4-5 आहे. सेकंड वरती समथिंग AWKY मशीन आहे. थर्ड वरती 1 VoIP आहे. असे खूप सारे मशीन सध्या इथं लॉन्च आहे. ठीक आहे, कितीपर्यंत आहे इथं. सो इथे CTF12 वरती एक जण आहे मोवारा अँड दुसरा आहे मस्क्युरिटी. ठीक आहे. तर असे दोघं जण मेटाएक्सप्लॉरेबल 2 वरती वर्क करताय. मीन्स काय करताय, त्या मशीनला हॅक करताय. आता हा जो वेबसाईट आहे, ही वेबसाईट तुम्हाला असा एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देते की व्हलनरेबल मशीन्स तुम्हाला इथे लॉन्च करून देते. ठीक आहे. सो व्हलनरेबल मशीन जर तुम्ही लॉन्च केले तर एव्हरी मशीन्स हॅव्हिंग डिफरंट काइंड्स ऑफ सर्व्हिसेस, राईट. सो तो सेपरेट जी सर्व्हिसेस एका एका मशीन्स वरती असते त्या सर्व्हिसेसला आपल्याला हॅक करायचं. आता हे सर्व्हिसेस काय हे तुम्हाला माहिती झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. ओके. तो जर मशीन लॅम्प सिक्युरिटी असेल तर त्या मशीनवरती काहीतरी असं कॉन्फिगरेशन केलेलं असेल आणि त्या मशीनला तुम्हाला हॅक करायचं आहे. ठीक आहे. आता तिथे एक वे दिलाय, 2 प्रकारच्या या 2 मेथडने, 3 मेथडने, 4 मेथड अशा वेगवेगळ्या मेथड तुम्हाला दिलेल्या असेल. आता डिफॉल्ट मेथड आहे. ठीक आहे, लाईक एकाच मशीनसाठी. तर त्या मेथड जर तुम्ही यूज केल्या तर तुम्ही त्या प्रकारचे मशीन्स हॅक कसे करू शकतात इथे आपण शिकतो. सेकंड एक मशीन आहे VoIP मीन्स आपला जो कॉल वगैरे व्हिओ कॉल वगैरे आपण बोलतो, असले जर सर्व्हर असेल, असले जर मशीन असेल तर त्या मशीनला व्हलनरॅबिलिटी काय असू शकते, मीन्स त्या मशीनला व्हलनरेबल आहे की नाही हे कसं बघायचं, त्या मशीनला अटॅक कसा केला जातो ते कसं शिकायचं. या गोष्टी आपण स्पेसिफिक मशीन्सला इथे अटॅक करून शिकणार आहे. मीन्स आपल्याकडे काय आता शिकण्यासाठी खूप सारे असे सर्व्हर आहे, खूप साऱ्या मशीन्स आहे रिअल टाइम सारख्या, राईट. फक्त इथे काय तुम्हाला अवेलेबल ते करून दिलेलं आहे शिकण्यासाठी. ओके. जेव्हा आता एखादा सर्व्हर असेल किंवा एखादी वेबसाईट असेल तर रिअल मध्ये असेल तर त्या वेबसाईटला कसं हॅक करायचं किंवा त्या सर्व्हरला कसं हॅक करायचंय हे केव्हा तुम्ही शिकाल, रिअल सर्व्हर या रिअल वेबसाईट वरती न करता तुम्ही इथे पहिलं करशाल, इथे तुमचं नॉलेज वाढवाल, देन तुम्ही काय करता रिअल वरती वर्क करता. सो ब्ल्यू बॉक्स हा मायक्रोसॉफ्ट वरती बनवलेला मशीन आहे. मायक्रोसॉफ्ट मीन्स आपला विंडोज सर्व्हर. ठीक आहे. सो विंडोज सर्व्हर जर असेल एखादा तर त्या विंडोज सर्व्हरचं कॉन्फिगरेशन ह्या ब्ल्यू बॉक्स सारखं असेल तर त्या बॉक्स वरती आपण हॅकिंग कशी करू शकतो हे इथे आपण शिकतो. सो पहिलं आपल्याला इन्युमरेशन बघायचंय, त्यामध्ये काय समजतं की कॉन्फिगरेशन कसं केलेलं आहे त्या मशीनचं, म्हणजे काय कशी कॉन्फिगर केलेली आहे. आता विंडोज मशीन जर माझं एखादा आहे तर त्या मशीन कसं काय आहे आपल्याला फक्त एवढंच माहिती राहतं की लिनक्स सर्व मशीन राहतं आणि एक राहतो विंडोज मशीन, या दोघच गोष्टी आपल्याला माहिती आहे. बट तुम्हाला हे नाही माहिती राहत की त्या मशीनला कॉन्फिगर पण करता येतं. मशीन मीन्स ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, त्याला आपल्याला कॉन्फिगर पण करता येतं. सो विंडोज मध्ये नंबर ऑफ सर्व्हर आहे, लाईक विंडोज 2012 है ना, आर वगैरे खूप वेगवेगळे सर्व्हर आहे. वेब सर्व्हर बोलू शकतो आपण त्यांना. ठीक आहे. तर वेगवेगळे सर्व्हर आहे, त्यांना कॉन्फिगर करायचं राहतं, त्यांच्यामध्ये सर्व्हिसेस स्टार्ट करायचे राहते. जर तुम्ही कॉल करताय मला
तर तो कॉल कसा होतोय, कॉल तुम्ही वडाफोन कडे जाते किंवा जिओला फोन जातोय, मग त्यांच्या सर्व्हरकडनं माझ्यापर्यंत कॉल पोहोचतोय. असं नाही की माझा कॉल मी इथून तुम्हाला केला डायरेक्टली तुमच्याकडे आला, असं नाही होत आहे. तुम्ही जे सिम घेतलंय जिओचं, ते तुमच्याकडे पण जिओचं सिम आहे, माझ्याकडे दुसऱ्या कंपनीचं सिम आहे, ठीक आहे. तर तुम्ही कॉल केला मला, तर तो कॉल कुठे जाईल, पहिला सर्व्हर वरती जाईल, मीन्स तुमच्या टावर वरती जाईल. टावर कोणाचा, जिओचा टावर आहे. तो टावर वरनं कुणाकडे तो कॉल जाईल, जिओच्या वर्क स्टेशन वरती, मीन्स सर्व्हरकडे. तिथे जो सर्व्हर त्यांनी कॉन्फिगर केलेला आहे, त्या सर्व्हरला कॉन्फिगरेशन काय असं तसं केलेलं असेल काय, त्याला पण असंच काहीतरी कॉन्फिगरेशन आहे, त्याला आपण एक मशीन बोलूया, एक सर्व्हर बोलूया. मग त्या सर्व्हिसेस कशा असतात किंवा डिफरंट काइंड ऑफ सर्व्हिसेस कशा असतात ते आपल्याला कसं समजेल, या मशीनला आपण जेव्हा हॅक करू तेव्हा आपल्याला समजेल की हा अशा पण सर्व्हिसेस असू शकतात, आणि त्या सर्व्हिसेसचा यूज कसा केला जातो, कशासाठी केला जातो, हे आपल्याला इथे समजतं. मीन्स एक आयडिया येते की काइंड ऑफ सर्व्हर कशा असतात आणि त्यांना व्हर्नॅबिलिटी कशी शोधायची, तर त्यांना हॅक कसं करायचं, अशा गोष्टी आपण इथे शिकणार आहे प्रॅक्टिकली. ठीक आहे. सो आपण आता इथे जे आहे भरलेलं ह्या मशीन्सला नाही सिलेक्ट करत आहे. जी एमटी दिसते, मी इथे काही दिसत नाही, ब्लँक आहे. ठीक आहे, इथे 0% कनेक्टेड आहे. सो CTF 13 आर एम्प्टी, 14 ऑल्सो एम्प्टी, बट 15 आर लाईक ब्ल्यू बॉक्स इथे त्यांनी रन केलेला आहे. सो हा पण नाही यूज करत आहे, जो एमटी त्याच्यावरती जाईल मी. आता ऍक्च्युअली मी ते मेटॅक्सपोर्टेबल 2 घ्यायचा होता. ओके, 13 ऑल्सो स्टार्टेड सम 1%. So I have to go back. So CTF 14 are maybe empty here. Okay, CTF 14 means a lab number, room number 14 हा एम्प्टी आहे. तो कसं समजलं मला, इथं मला चूज करायला भेटतंय. ठीक आहे. आता मला माहिती असेल तर मी इथनं मी काय करू शकतो, कोणताही मशीन इथे सिलेक्ट करू शकतो. आता माझ्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट करायची परमिशन आहे. सो मला जर एखादा सर्व्हर हॅक करायचं, मी यातला कोणताही सिलेक्ट करून त्यावरती अटॅकिंग करू शकतो. तुम्ही बघू शकतो की हा माझं नॉलेज किती आहे, मला किती हॅकिंगचं नॉलेज आलंय. हे मला एक अवेलेबल सर्व्हर दिलेले आहे हॅक्स करण्यासाठी. ठीक आहे, तुमचं स्किल अपडेट करण्यासाठी. अपडेट लो लेवलचे मशीन आहे, ते मीडियम लेवलची मशीन आहे, हाय लेवलचे मशीन आहे, ऍडव्हान्स लेवलचे मशीन आहे, असे खूप सारे लेवलचे मशीन आहे. सो ॲज माय एक्सपिरियन्स, ह्याच्यामध्ये बेसिक लेवलची जी मशीन्स आपण बोलतो, मेटॅक्सप्लॉयटेबल आणि मेटॅक्सप्लॉयटेबल 2 असे दोन, आणि अजून खूप सारे आहेत. सो ऍटलीस्ट आपण हे दोघांमधलं एक सिलेक्ट करूया. मेटॅक्सप्लॉयटेबल 2 ठेवूया. ओके, अँड ह्याला स्टार्ट करूया. सो हा इथे सिलेक्ट केलाय मी. होईल काय, इथे रूम नंबर 14 मध्ये, ठीक आहे, रूम नंबर 14 मध्ये मेटा एक्सप्लॉयटेबल नावाचा एक मशीन स्टार्ट होईल. आता तो ऍक्च्युली काय आहे, तो एक वेब सर्व्हर आहे ज्याच्यावरती वेबसाईट होस्टेड आहे, जिचा यूज करून आपण बाकीचं लाईक बघू शकतो, हॅकिंग शिकू शकतो. त्यासाठी आपल्याला एक वेब सर्व्हर क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, आणि बाकीच्या पण सर्व्हिसेस त्याच्यावरती रन आहे. ओके, आता हाच सर्व्हर मी माझ्या सिस्टीम मध्ये, दुसऱ्या सिस्टीम मध्ये डाउनलोड करून व्हर्च्युअल बॉक्स मध्ये त्याला रन केलाय. जसं तुम्ही कालीला व्हर्च्युअल बॉक्स मध्ये रन केलंय, तसंच या मशीनला मी माझ्या व्हर्च्युअल बॉक्स मध्ये रन केलंय दुसरीकडे. ठीक आहे, माझ्या दुसऱ्या डेस्कटॉप मध्ये. तो त्याचा जो आयपी आहे, तो आयपी 192.168.43.164. ह्याला जेव्हा मी एनमॅप करतो, सॉरी, ह्याला जेव्हा मी एनमॅप करतो तेव्हा मला काय समजतं की नंबर ऑफ सर्व्हिसेस आर रनिंग ऑन दिस सर्व्हर. मीन्स त्या सर्व्हर वरती, त्या मशीन वरती या सर्व्हिसेस चालू आहे. आता सर्व्हिसेसचा यूज काय केला जातोय तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे चांगल्यापैकी. लाईक FTP जर सर्व्हिस चालू आहे, त्याच्यावरती आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा यूज करतो. मीन्स मला त्या सर्व्हरवरती जर फाईल ट्रान्सफर करायची तर मी ह्याचा यूज करतो. SSH असेल तर SSH चा यूज मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे, SSH, then IP address of a server, then I think so IP address is 164. Okay, 164 and enter. So the root password, I don't know the root password, I know the username, which one is MSA admin. Okay, मला युजर माहिती आहे, त्या युजरचा मला पासवर्ड पण माहिती आहे. ठीक आहे, इथे बघा, आता मी काय, इथे छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत जा.
इथे काय मी रूट आहे, विशाल हा माझा खालीचा ऍक्सेस आहे. इथं मी जेव्हा SSH ऍक्सेस घेतो ऍडमिन, MSF ऍडमिन, आणि कोणत्या माझ्या समोरचा एक दुसरा डेस्कटॉप मध्ये एक सर्व्हर आहे MSF मेटा एक्सप्लॉरेटेबल 2, त्याचा IP आहे आणि त्याला मी कनेक्ट करायची प्रयत्न करतोय. सो इथे मला युजर टाकल्यानंतर MSF ऍडमिन पासवर्ड पण तोच आहे, तो टाकला मी आणि मी लॉग इन झालो. आता मला जो ऍक्सेस भेटला लॉग इन झाल्यानंतर, लास्ट लॉग इन इज दिस. सो यू आर लॉग इन दिस मेटा एक्सप्लॉरेटेबल लॅब. ठीक आहे, मला इथे ऍक्सेस काय भेटला बघा. ओके, MSF admin as a user @meta exploitable. सो हा माझा ऍक्सेस भेटला त्या सर्व्हर मध्ये. मी जर ID कमांड टाईप केलं तर तुम्हाला दाखवतो यू आर MSF admin user. सो जर मी होस्ट नेम टाईप केलं तर तो दाखवतो यू आर होस्ट मेटा एक्सप्लॉरेटेबल. मीन्स ऍक्सेस मीन्स काय, मी त्या सर्व्हर मध्ये जाऊन त्याचे ऍक्सेस घेतलाय, मीन्स मी त्याचा टर्मिनल ऍक्सेस घेतलाय. ठीक आहे, मी स्लॅश मध्ये जर गेलो त्या सर्व्हर मध्ये तर मला बाकीचा पण ऍक्सेस भेटतोय. ठीक आहे, ओके. मी www मध्ये गेलो तर त्याच्या वेबसाईटचा मला ऍक्सेस भेटतोय. ओके, म्हणजे वेबसाईटचा ऍक्सेस मीन्स ती एक वेबसाईट पण आहे, तो जो IP आहे ती एक वेबसाईट पण आहे. ओके, जर मी त्याचा IP माझ्या ब्राउझर मध्ये टाकला तर काय दिसतं, हॅलो हॅकर ऑझी ऍडमिन एक वेबसाईट पण आहे. ठीक आहे, आता ही जी फाईल आहे ही डिफॉल्ट फाईल आहे जी मला ऍज अ वेबसाईट दिसते, हॅलो हॅकर ऑझियर. त्या फाईलला मी काय करेल, डिलीट करतो. ठीक आहे, सो ls index डॉट HTML ही फाईल जर मी डिलीट केली, ओके आर्यम. ओके, आता मी जर रिफ्रेश केली ती वेबसाईट तर काय झालं, ती जी इंडेक्स दिसत होतं आपल्याला ते गायब झालं. सो इंडेक्स डॉट HTML फाईल जर डिलीट झाली, त्यामध्ये मी काहीतरी टाकलेलं, तर त्यानंतर ते इंडेक्स पेज तर गायब झालंय, पण बाकीच्या ज्या फाईल्स आहेत त्या इंडेक्स झाल्या मला. कारण इंडेक्स पेजेस नाहीये, तर बाकीच्या ज्या फाईल आहे /www मध्ये त्या ह्या फाईल आहे, DW मल्टीडा PHP मॅट ऍडमिन हे म्यूटिलिटी डाईस. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन खूप अवघड आहे याचं. सो PHP इन्फो वगैरे 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 या फाईल्स आपल्याला काय झाल्या, लिस्ट झाल्या. सो इथे काय आहे, DW इंडेक्स म्यूटी समथिंग PHP ऍडमिन ह्या फाईल ज्या दिसतात, या www मधल्या फाईल आपल्याला इथे दिसतात. मी ही एक वेबसाईट होती, तिला मी हॅक केलं. कसं केलं, ऍक्च्युली हॅक नाही केलं. ओके, तिला मी हॅक करणार आहे. सो हॅक करणार आहे, ते कसं हॅक करणार आहे तर मला माहिती नाही कसं हॅक करणार आहे, आपण बघूया. ठीक आहे, बट इथे जेव्हा मला माहिती की SSH ऍक्सेस आहे, तर SSH ऍक्सेस कशासाठी यूज केला जातो, तर असा केला जातो, जर मला त्या वेबसाईट मधला युजर नेम माहिती आहे आणि त्या युजरचा पासवर्ड जर माहिती आहे, तर मी SSH ऍक्सेस घेऊन त्या सर्व्हरला ऍक्सेस करू शकतो, त्या सर्व्हरच्या फाईलला मॅनेज करू शकतो, त्या सर्व्हरला मॅनेज करू शकतो. ठीक आहे, तो जर तुम्हाला त्या सर्व्हरचा IP माहिती आहे तर तुम्ही त्या सर्व्हरला हॅक करू ऍक्सेस करू शकता. आता हेच तुम्ही करून दाखवायचंय कसं, हा जो तुम्हाला IP भेटलाय रूटमी वरती. ओके, आता IP भेटलाय की नाही तुम्हाला, तुम्ही लॉग इनच नाही केलं. ठीक आहे, मोवारा जो आहे ह्यानी लॉग इन केलंय ह्या युजर रूमला, बाकीच्या लोकांनी लॉग इन नाही केलंय. सो रूम 14 वरती यायचंय आणि जॉईन करायचंय. राईट, सगळ्यांनी रूम 40 ला जॉईन करा, सगळ्यांनी. ज्यांचं होत नाही त्यांनी मला ओके झालं जॉईनिंग. ओके, 3 जण झाले, 2 जण झाले जॉईन.
सर हा बोल. थांबा बरं. काही नाही सर, काही नाही. रूम नाही नाही सर, रूम 12 आहे, 13 आणि 14 का. 14 मध्ये जा. सिटी ऑफ ऑल द डे. अजिंक्य जॉईन हो पटकन. झालाय का जॉईन? आता जर तू बोलला ना सर व्हेरीफाय नाही झाला अजून, तर बघ मग. नाही सर, झालं ते व्हेरीफाय झालं. हा 14 मध्ये ये पटकन. हॅक सर जॉईन द बादशाह. गेम करायचं का? यस यस. मी सर राम राम आहे राम. हो माहितीये बादशाह. बादशाह हॅक कोण आहे? हॅक एवढा फेमस आहे सर मी. हॅक कोण आहे? हॅक युजर. मी सर घाई घाई मध्ये जे येईन ते टाक. युजर मला देतो तुझा. काय देऊ? छान युजर आहे. युजर हा, नेम हा. छान आहे. ओके चलो ठीक आहे. घ्या झाले ना सगळे काय. जॉईन झाले. अजिंक्य नाही झालाय जॉईन. ठीक आहे अजून. मोवादा अजिंक्य. कोण आहे सर? संदीप सर आहे का? संदीप सर कुठे आहे? संदीप सर. संदीप सर मोवारा आहे. हा बोला ना बोला ना बोला ना बोला ना. तुमचं नाव काय इथं? संदीप मोवादा आहे का? नाही मी नाही कनेक्ट आहे, मी मोबाईलने कनेक्ट आहे त्याच्यामुळे. अच्छा अच्छा. अच्छा. ओके चलो ठीक आहे. संदीप नाही तर ओके काही हा प्रॉब्लेम सर नाही. मी झालोय सर. अच्छा आता आपल्याला काय करायचंय, वरती व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट टू अटॅक कॅन बी रीच ऍट, याच्यावरती जायचंय. तो हा, नंबर सर. आहे, सिटी ऑफ नाव आहे, डीएनएस URL असं बोलू शकतो आपण. त्याला कॉपी करा. कॉपी सिटी ऑफ. हा सर. ठीक आहे. सिटी ऑफ 14.ru-me.org. कॉपी. कधी कधी लवकर कॉपी होत नाही, रिफ्रेश होत राहतो तो, त्यामुळे कॉपी होत नाही. कॉपी करा, पिंग करा. चल पासवर्ड काय? कसला? हॅलो सर. अरे कसला पासवर्ड? SSH चा. थांब ना जरा. वेळ काळ दम आहे की नाही, रुको. फर्स्ट स्टेप काय आहे अजित शुभम? पिंग नंतर nmap किती पोर्ट ओपन आहे ते चेक करायला. रूट मी. ओके रूट मी वरती लॉग इन केलं मी, है ना. देन पुढे काय? जॉईन रूम. ओके देन पुढे काय? सर्च रूम. ओके जॉईन रूम. देन पिंग करायचं आहे रूम ना. ID. पिंग करायचा आहे जो पण असेल तो. आणि पिंग केल्यानंतर जो आयपी भेटलाय, ठीक आहे, आयपी जो भेटलाय त्याला आपल्याला काय करायचंय, मॅप करायचंय. करा बरं मॅप. चलो ठीक आहे, एक सेकंड. मॅप करण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, SSH करा. ते तुम्हाला आयडिया येईल. काल FTP झाले सगळ्यांचं, ठीक आहे, आज आपण SSH करतोय. सो SSH चा ऍक्सेस कसा करायचा आहे बघा. SSH आता मी तुम्हाला एक युजर देतो, MSF ऍडमिन. त्याच्यावरती एक युजर आयडी आहे, ऍक्च्युली डिफॉल्ट युजर आयडी आहे, ठीक आहे, त्या सर्व्हर वरती. आणि त्याचा युजर नेम अँड पासवर्ड सेम आहे. करा बरं ऍक्सेस. सर ते मेटास्प्लॉइट टेबल. मेटा एक्सप्लोरेबल काय? सर ते डाउनलोड नाही केलंय मी. काय नाही डाउनलोड केलंय? मेटा एक्सप्लॉइटेबल. तुला कोण बोललं डाउनलोड कर? तू काय झोपात आहे काय? काय घेऊन आलायस आज? सर कंट्रोल सर कंट्रोल. अरे अरे कंट्रोल नाही. राम काय करू राहिलास तू? सर पिंग केल्यानंतर तिथं आलेच ते ओपन ओपन म्हणून SSH सर्व्हर ओपन, RCP बाइंड, नेट अरे बायस एक काम ओपन. कर, एक काम कर. तू हा इथे आलाय का? माझा हा स्क्रीन दिसतोय तुला? सिटी ऑफ 14 दिसतंय का तुला? हे हो
दिसतंय ना? हा ते केलं सर कॉपी. हा, ते पिंग पण केलं. पिंग केलंस काय? हा आयपी भेटला काय? हो केलं ना सर. Okay. त्याचा आयपी एन मॅप केलं सर. नाही, मी तुला बोललो नाही अजून एन मॅप करायला. ठीक आहे, ठीक आहे. आता काय नाही करायचंय, करायचं का? SSH करा. ऍडमिन युजर आयडी आहे MSF ऍडमिन @IP ऍड्रेस असेल तो टाका आणि एंटर करा. ठीक आहे. हा सर तिथं हो यस करू ना. हा, युजर आयडी पण काय असेल पासवर्ड बोला ना. पासवर्ड ऑल्सो सेम पासवर्ड काय सर? सेम आहे MSF ऍडमिन. अरे यार लॉग इन नाही होते. MSF ऍडमिन लॉग इन नाही होते. लिस्ट ट्राय येते सर इकडे पण. हो काय? हम्म. ओके, मग एक काम करा. तुमचं हे झालं FTP झालं, FTP हॅकिंग झालंय काय? No. काल घेतला आपण FTP हॅकिंग. हा हा सर. हा आठवतं ना? हा हा किलो सांगा, मला सांगा बरं पट हो काय सर. करायचं. बोला. FTP चे का सर? हा, कसं करायचं? सर एन मॅप. ओके, एन मॅप मध्ये काय भेटतं तुम्हाला? एन मॅप मध्ये आपलं कोणते सर्व्हिसेस कोणते कोणत्या पोर्ट चालू आहे ओपन? ते भेटतं. हा, पुढे काय करायचं मग? एन मॅप करून सर्च एक्सप्लॉइट करून. ओके, एक्सप्लॉइट करूया हा आपण. सर बरोबर. अच्छा, इथे काय करावं लागेल आपल्याला? सेट काय करावं लागेल? काय सेट करावं लागेल? एक्सप्लॉइट सर. ओके, आठवतंय काय? एक्सप्लॉइट मी यूज केला. ठीक आहे, पुढे काय करणार आहे? भेटला ऍक्सेस? हो सर. पास WD root 1 2 3 4 5 1 2 3 4 5 सक्सेसफुल. आता ना रूट ऍक्सेस करून बघा बरं आणि पासवर्ड 1 2 3 4 5 आहे. काय करू सर? हॅलो सर. हा, SSH ऍक्सेस करून बघा ना. सर अरे सर ते इकडनं कॉपी केल्यावर CTF ते 40 बघा ते. हा, ते कॉपी करून इकडे पिंग करायचंय ना, PING. हो पिंग कर ना, IP काढ ना त्याचा. तू सर एवढा मार्क पिंग कसला केल्यावरती ना ते असं जास्त नाही सर, ते जास्त टाइम घेतंय माझ्याकडं. म्हणजे कंट्रोल असं सी येतंय कर, ते स्टॉप लोडिंगच कर, येतंय. कंट्रोल सी कर आणि स्टॉप कर. त्याने काय होईल, स्टॉप होईल, तुला IP भेटून जातो. ठीक आहे. सर पासवर्ड काय सांगितलं? 1 2 काय बोलतो? पासवर्ड 1 2 3 4 ना? हा, 1 2 3 4 रूटचा. सर नाही होते. नाही होते सर. रूट ऍक्सेस होत नाही काय? हा हा. हो सर. परमिशन डिनाइड. एक सेकंड. ह्याला मी ना सर्च
आपल्याकडे कोणते कोणते युजर आहे? MSF ऍडमिन युजर नाही आय थिंक सो बर का. MSF युजर ID नाही आहे. आहे युजर आहे. जर आहे तर त्याला ऍक्सेस, जर मी एखादा युजर जर क्रिएट केला, ऍड युजर अँड विशाल 1 2 3 4 5 1 2 3 4 5 एक काम करा आता, तुम्हाला ऍक्सेस काय असतो हे समजेल ऍटलीस्ट. वर्क होम ऑर्डर ओके ओके. आता एक काम करा, IP काय बोलले? SSH विशाल युजर, देन IP ऍड्रेस काय बोलले? IP ऍड्रेस काय आहे? 212 डॉट ओके 83.175 83.175 175.138. पासवर्ड काय ठेवलेला मी? 1 2 3 4 1 Okay. 2 3 4. हा ट्राय करा हा, युजर ट्राय करा. विशाल युजरचा SSH ट्राय करा बरं. पट ऍक्सेस करा. होते का ऍक्सेस बघ? नाही होते पण सर. तू फुल होती ना. अरे SSH स्पेस विशाल झाला सर. ऐसा होत का? झालं सर झालं. माझं झालं सर. मी आले विशाल ऍट मेटास्क्वेअर टेबल. हा बस सर. काय करता येईल का सर मला इकडून? कर ना तुला काय ऍक्सेस असेल तर बघ ना काय ऍक्सेस आहे काय. फाईल बनव. आता म्हणजे कसं बघू सर मला काय काय ऍक्सेस आहे असं? अननोन टर्मिनल टाईप म्हणतो फाईल बनव. जागेवरती सर आमचा का बरं आहे ना? भेटला सर भेटला. तुझा होईल रे. व्हायला पाहिजे रे तुझा. हा सर. झालं सर. मी MKDIR बादशा केले. ओके. अबे नाही होते का रे बघा ह्याचं? अनिकेत सर करून मी ते पाठवायचं सर. टाकलंय पण मग खाली काहीच नाही येते. खालची लाईन आली आणि काहीच नाही येते खाली. MKDIS केलाय. आलं सर. बादशाहचं नाव आलंय. बादशाह फोल्डर बनलाय. अजिंक्य तू बोल काय बोलतोयस? सर मी तिथं ते टाकलंय तुमचे ते रूम ID ते खाली नाही ते खालच्या लाईनला आलंय आणि पुढे लोडिंग काहीच नाही ते. म्हणजे काय टाकले तू? कुठे काय टाकले? SSH विशाल IP हा हे टाकलं तू. SSH विशाल एंटर केलंय. हा हा नाही होते का? इंटरनेट एंटर चालू केलंय. आहे. खाली काहीच नाही. हो तुला सर मी इंटरनेट चालू आहे. खाली काहीच नाही ते. एक युजर बनवून देतो अजिंक्य. ठीक आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 कर लॉग इन कर. अजिंक्य युजरने लॉग इन कर. सर ते तुम्ही एलएस करा ना 2 मिनिटं. विशाल मध्ये बघा ना कोणते कोणते फोल्डर दिसत आहे. बादशाह रहीम राम मतलब कुछ भी डाल सकते हो. सर माझं का बरं होत नाही सर? बाबा ओ वाचा रामदेव बाबा अरे ते राम रहीम करायचं ते रहीम राम झालं राव. अरे ते हे टाकावं लागतं. बॅकस्लॅश टाकावं लागतं. म्हणजे असेंडिंग ऑर्डर म्हणजे ऑर्डर चेंज करायला सर? अरे म्हणजे तुला असं जर करायचं ना MKDIR विशाल है ना, देन राजा असं केलं तर तो विशाल
राजा एक फोल्डर क्रिएट होतो. अरे हा मग रिमूव्ह करू शकतो ना सर मी हा रिमूव्ह करू शकतो ना हम्म. हे बघ विशाल राजा ठीक आहे असं करू शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो तू तर बनवलंय तर. ओके कोणाचं कोणाचं अजिंक्य झालं का लॉग इन? आता जर नाही त्याचं बोलला पण ना नाही मग येते सर. वा महाराज हो वा. सर नाही. ऋत्विज तर मला सांगा बरं त्याचं. अनिकेत सर मी ना बोला ते ना. परत करतोय तुमच्यावाली हा रूम सर. टाकून आहे ना मी परत करतोय अनिकेत तुला मी नाही कमांड देतो चार्ट मध्ये तेवढी ट्राय कर. हा सर. राजा हा कर पटकन कर. हा सर. हा आता तुम्ही ज्यांनी लॉग इन केलंय शुभम लॉग इन कर आणि तिथे काहीतरी फोल्डरचं नाव बनव ना एखादं स्वतःचं. यस टाकलाय ना सर बघा ना. ओके आता एक काम करा अजिंक्यच्या फोल्डर मध्ये जा नाही तर सुडो सू करा आणि रूट बना रूट वावरा सुडो सूने आय थिंक सो सुडो सूने नाही होणार आहे रूट तुम्हाला स्विच करावं लागेल युजर SU आणि रूट मध्ये जायचंय ठीक आहे. तर तो पासवर्ड विचाराल पासवर्ड इज 1 2 3 4 5 रूटचा. सर झालं. अजिंक्यला काय अजिंक्य तुझं काय सीन आहे? सर मी ग्रुपला आहे ना त्याचा फोटो टाकतो ते येतच नाही काही. तू जॉईन आहे का ग्रुप मध्ये तिकडे? एक काम कर चल नाही होते सुडसू. पिन कर ते फोल्डर काय राहत ते. सुडोसू नको करू SU स्पेस रूट कर. SU स्पेस रूट. ए शुभमचं झालं का नाही क्रिएट झाला सर रूट झाला सर रूट झाला. अच्छा हा काय म्हणत होता राम? अजिंक्यच्या फोल्डर झालं का नाही क्रिएट म्हटलं झाला ना डॉलर मध्ये आलो ना मी रूट मध्ये. का बोलतो पासवर्ड काय सर फोटो हे बघ 1 2 3 4 5 शुभम मी चुकून तुझं फोल्डर उडून टाकलं शुभमचं मी तिथे ना एस केलं आणि टॅब दाबलं वाटतं ते आपोआप शुभम आलं तिथं मी एंटर केलं काही गडबडीत. हॅलो हॅलो अनिकेत हा सर काय करायचं काय याच्यासाठी लॉग इन झाले काय? रूट साठी. हा झालं सर फोल्डर बनवलं सर. SU स्पेस रूट. SU पासवर्ड 1 2 3 4 5 ना सर. हा हा सर झालं. चलो ठीक आहे. आता हे काय आहे SSH ऍक्सेस आहे. SSH ऍक्सेस कसा असतो हे दाखवायसाठी तुम्हाला हे सांगितलंय. समजलं काय? आलं का डोक्यामध्ये? आता इथे जर मी पण ऍक्सेस करू शकतो त्या सर्व्हरचा तुम्ही पण बघू शकता. इवन एव्हरीवन कॅन ऍक्सेस दिस सर्व्हर युजिंग SSH सर्व्हर राईट SSH कनेक्शन. सो हे SSH कनेक्शनचा ऍक्सेस कसा घेतला तुम्ही तुमच्याकडे युजर नेम आहे पासवर्ड आहे आणि IP ऍड्रेस आहे तेव्हा जाऊन तुम्हाला त्याचा ऍक्सेस भेटलाय. गेटिंग? तुमच्याकडे जर युजर नेम आणि पासवर्ड नसेल तर काय करशाल? सर ऐका ना म्हणजे हे टर्मिनल्स कनेक्टेड नाही ना एकमेकाला. कनेक्टेड आहे आपण कनेक्टेड आहे. सर म्हणजे मग आता मी इकडं रूटच्या फोल्डर मध्ये गेलोय तर तिकडे तुम्हाला कसं चेंजेस नाही दिसत आहे काय? नाही मी नाही आता नाही इथे CD केलंय डायरेक्ट म्हणजे नाही नाही असं काही दिसणार नाही. मला हे समजेल की तू काय केलंय ठीक आहे काय कमांड टाकले कारण तुझा त्या रूटने जर त्या युजरने जर तू असेल तर मला समजेल कसं. बघा ls-l ही कमांड जर मी टाकली तर इथे एक फाईल राहते ठीक आहे. फाईल नेम एस बिन कसं एक सेकंड हिस्ट्री ओके LSCD ls हिस्ट्री अशी कमांड टाकली कोणीतरी हिस्ट्री SU आणि हिस्ट्री
तुमचे ऍक्सेस मला एक्स्ट्रा ऍक्सेस नाही भेटत आहे. डब्ल्यू कोण कोण लॉग इन आहे? एक रूट ने लॉग इन आहे, एक विशाल ने लॉग इन आहे, तुमचा आयपी ऍड्रेस आहे हा, ठीक आहे, जो पण आहे तो. एक दुसरा एक विशालने लॉग इन आहे, त्याचा आयपी ऍड्रेस आहे. अजिंक्य एक जण लॉग इन आहे, त्याचा आयपी ऍड्रेस हा आहे, ठीक आहे. तुम्ही जर ज्या आयडीने लॉग इन आहे हे पण मला समजतं. कोण कोण लॉग इन आहे? 4-5 लोक लॉग इन आहे आणि तुमचे पर्सनल आयपी ऍड्रेस पण माझ्याकडे आले, ठीक आहे. तुम्ही पण बघू शकता. ऍड युजर मी कमांड टाकलेला लास्ट, हे कमांड टाकलेला राजा समथिंग. ऍक्च्युली इथे ना काय राहतं माहितीये का, एव्हरी युजरचा आपल्याला ऍक्सेस भेटतो हिस्ट्रीचा, इथे मला काही भेटत नाहीये. नाही सर, ही तर मला माझ्याच ह्याचं हे भेटलं, माझ्याच ह्याचं. हा, मग मला तेच बोलायचं होतं. इथे काय असतं माहिती काय, तुम्हाला जर हिस्ट्री फाईल असेल ना इथे सेव्ह, तर कोणी पण जे पण कमांड टाकेल ना ते आपल्याला इथं स्टोअर राहतं. अच्छा, म्हणजे तो आपल्या टर्मिनलवर येऊन जर केलं कोणतं त्याचीच हिस्ट्री दिसते, तुमच्या टर्मिनलची मला दिसणार ना? नाही, असं नाही. तू जे पण कमांड टाकशील त्या युजरने ते तिथं स्टोअर राहतात. आता तू जर विशाल युजरने लॉग इन केलंय, तू काही कमांड टाईप केली तर ते विशाल युजरच्या बॅश हिस्ट्रीमध्ये स्टोअर राहतं. मी परत विशाल युजरने लॉग इन केलं तर मला त्या हिस्ट्रीचं बघितलं तर तू काय कमांड टाईप केले ते दिसू शकतात असं, ठीक आहे. आता इथे ते नाहीये तर इट्स ओके. बट हे समजलं का एसएसएच ऍक्सेस असा असतो? हा सर. अजिंक्य हे समजलं का? लॉग इन झालंय काय? सर हे तुम्ही सांगितलेलं ते समजलंय, पण मग इथं लॉग इन नाही होते, तिथं आलंय कनेक्टिंग टाइम हे आउट. फोटो सेंड कर मला, फोटो सेंड कर. फोटो सेंड कर मला. अनिकेत झाले काय? हा सर, फाईल बिल बनवून झाली सर. अरे वा, बाबू, कोणतं लॉग इन कोणत्या युजरला आहे? चल माझं कॅट पण झालं. युजर कोणता आहे? पासवर्ड लिस्ट. अनिकेत युजर कोणता आहे? काय म्हणत रूट? रूट मध्ये आहे काय? कुठल्या कुठे केलंस तू? हे काय सर, ही पण एक नंबरला. अच्छा, आणि ऑफ. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. चलो ठीक आहे सर, पण हे तर पासवर्ड माहित होता आपल्याला म्हणून झालं सर. राईट. मला हेच सांगायचंय, तुमच्याकडे पासवर्ड आहे मग तुम्ही ऍक्सेस करू शकता. जर तुमच्याकडे पासवर्ड नाहीये तर तुम्ही ऍक्सेस करू शकता काय? तुम्ही या सर्व्हरला ऍक्सेस करू शकता का जर तुमच्याकडे पासवर्ड नाही? हॅलो, नो सर. राईट. चलो ठीक आहे. आता आपण काय करूया, जर माझ्याकडे पासवर्ड नाहीये तर मी त्या सर्व्हरला एसएसएच सर्व्हरला कसं हॅक करू शकतो हे बघूया आपण पहिलं. ओके काय? हो सर. हा, चलो ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. आता मला काय करायचं आहे, मला तर आयपी ऍड्रेस माहिती आहे. ओके, आता आपण 2 पॉसिबिलिटी ठेवूया. आता इथे ना मी टाईप करतो अटॅक, ठीक आहे, अटॅक अँड मॅपिंग. अजिंक्य बाबूचं काय झालं बघूया. SSH विशाल 212.83.175 then 138 connection is timeout. ओके, अजिंक्य पिंग कर पिंग कमांड टाक, पिन 8.8.8.8 आणि मला शो कर, त्याला पिंग होते का दाखव. एक तर त्याचं नेट चालू नाहीये, ठीक आहे, माझी फुल गॅरंटी आहे त्याचं नेट चालू नाहीये. नाहीतर त्याने जॉईन केलेलं आहे, पण मग कुठून जॉईन केलं हे पण नाही. जॉईन केलंय सर, कनेक्टेड आहे ना. ठीक आहे ना, होतंय आता सर हे टाकल्यावर. पिंग होतंय काय? हो सर होतंय. एसएसएच ला काय इश्यू आहे? चल ठीक आहे, तुझा एसएसएच चा इश्यू आपण सॉर्ट आउट करूया, ठीक आहे ना. ओके, मी कुठे आलेलो? एसएसएच चा ऍक्सेस नाहीये माझ्याकडे. ओके,
आता माझ्याकडे SSH चा ऍक्सेस नाहीये. सपोज मी पहिला कॅट करतो एकदम. User Tomcat not. There is only Postgres and MSF. Okay. MSF admin Postgres. मी एक युजर लिस्ट बनवतो. ठीक आहे, एक डिफॉल्ट युजर लिस्ट बनवतो. नॅनो तुम्ही पण बनवा माझ्या पाठी. नॅनो करा दुसऱ्या टर्मिनल मध्ये, आपल्या सिस्टीमच्या टर्मिनल मध्ये, अँड तुम्हाला जिथे पाहिजे तिथे टाका. रूट मध्ये मी टाकतोय. डॉक्युमेंट्स मध्ये एक युजर लिस्ट बनवतो. ठीक आहे, युजर डॉट txt है ना, SSH user डॉट txt करतोय मी. त्यामध्ये मी असं टाकलं MSF admin एक घेतला, देन रूट एक घेतोय अँड FTP एक घेतोय. ठीक आहे, अजून MySQL, Tomcat 56, 55, user. Okay, and backup. बस झाले एवढे. ठीक आहे, एवढे विशाल आणि अजिंक्य हे दोघे घेऊया आपण. ठीक आहे, अजून एक घ्या, विशाल, अजिंक्य, राहुल, संदीप, अनिकेत, शुभम, हॅकर, डॉकर. ठीक आहे, असे एक युजर केले. आता ही लिस्ट तुम्हाला करायची असेल तर करा, अदरवाइज मी तुम्हाला सेंड करतोय. हे काय करायचं आहे, एक फाईल बनवायची आहे. ठीक आहे, आता ते का बनवायची सांगतो. एक गेसिंग फाईल बनवली आपण, गेस केले की लाईक असं असू शकतं. या माझ्याकडे सेकलिस्ट नावाची एक टूल आहे ज्याच्यामध्ये SSH युजर्स डिफॉल्ट असतात, खूप सारे डिफॉल्ट असतात. ती फाईल आपल्याला यूज करायची ऍज अ युजर फाइंडिंग साठी. ठीक आहे, या जर तुम्हाला माहिती असेल एखादा युजर रूट वगैरे डिफॉल्ट असतो तर त्या रूट वरती आपल्याला काय करायचंय, पासवर्ड अटॅक करायचा आहे. ओके, आता तुम्ही मला सांगाल या वेबसाईट वर पासवर्ड जर अटॅक करायचा आहे तर कोणती मेथड यूज करावी लागेल, ऑनलाईन मेथड या ऑफलाईन मेथड? ऑनलाईन मेथड. ऑनलाईन ऑफलाईन सर. का बरे? ऑनलाईन का सर्वांनी बरे? सर ते. ओके, ऑनलाईन का नाही, ऑफलाईन का नाही? चलो ठीक आहे, ऑनलाईन मेथड करायची. ठीक आहे, तुम्ही सांगतच नाही काय बोलणार आहे का पुढे. तर ऑनलाईन मेथड साठी आपण कोणतं टूल यूज करतो अजिंक्य? ऑनलाईन अटॅकिंग साठी आपण कोणतं टूल यूज करतो? बोला. ऑनलाईन पासवर्ड क्रॅकिंग. व्हेरी गुड. हायड्रा. कोणी सांगितलं आन्सर? राम. ओके, हायड्रा यूज करतो. ठीक आहे, हायड्राचा यूज कसा करायचा ते जर बघायचं असेल तर हायपन एच यूज करताय ना. सो हायपन एच मध्ये काय समजलं, हायपन एल कसा यूज मी हायड्रा कसं यूज करायचंय. माझ्याकडे मी एक डिफॉल्ट युजर लिस्ट बनवली आहे आणि ती ऍज अ पासवर्ड पण मी तीच यूज करणार आहे. सो मला इथे काय करावं लागेल, कसं सिंटॅक्स यूज करावं लागेल, सिंटॅक्स कसा यूज करावा लागेल. हायड्रा पुढे काय, हायपन एल रूट डॉक्युमेंट SSH. बरोबर करतोय का चुकीचं करतोय मला सांगा. मी चुकीचं पण कराल, मला सांगायचंय तुम्ही बरोबर आहे का चुकीचं आहे. बोला पटपट. तुम्ही जर चुकला तर बघा.
अरे सिंटॅक्स सांगा हायड्राचा. हायफन पी राहिला सर. हायड्रा हायफन एल युजर नेम हायफन पी पासवर्ड लिस्ट. हो केलंय मी. सर कॅपिटल पी लागतोय का? कारण व्हेरियस ओके युजर्स आहे ना. ओके कॅपिटल पी ओके. आणि युजर हा साठी आणि हा सर. युजर पण कॅपिटल एलच लागत सर, लय युजर आहे ना. ओके. देन आयपी टाकलाय आता. SSH. SSH हा सर. तुम्ही विचार का करता काय समजत नाही. अजिंक्य कुठे आहे? अजिंक्य हो सर आहे ना. अरे बोला जा ना. ओके मला काय भेटलंय, एक युजर भेटला, एक 2 युजर भेटले आणि त्यांचे पासवर्ड भेटले. सो जर तुम्हाला युजर भेटतोय आणि पासवर्ड जर भेटतो तुम्ही लॉग इन करू शकता ना याचा यूज करून. बरोबर हा काय? सर करू शकतो. हा बरोबर करू शकतो सर. रूटचा पासवर्ड बरोबर आहे ना? हा आपण असं विशालच आहे का ते मगाशी तुम्ही ते चेंज केलं होतं रूटचा तो. काय बोलतो? सर मगाच्या रूटचा पासवर्ड आहे तुम्ही चेंज केलं तो 5 ठेवला होता 1 2 3 4 5. हा तोच आहे. आता तर हॅक केला तो. ठीक आहे. आता इथे काय हा आहे, रूटवरती ना हायड्रा अटॅक नाही करू शकत आपण, ते डिस्कनेक्ट होतं. ठीक आहे. आपलं झालं डिस्कनेक्ट ते. ठीक आहे ना. इथं बघा तो मशीन डिस्कनेक्ट झाला. वापस जॉईन करा बरं. हायड्रा अटॅक याच्यावर परफॉर्म होत नाही जास्त. डिस्कनेक्ट होतं. ओके आता हा झाला पासवर्ड अटॅक. हा तुम्ही परफॉर्म आता नका करू, इंडिव्हिज्युअली करा ते नंतर. ठीक आहे. हे झालं तुमचं पासवर्ड अटॅक. गेटिंग? पासवर्ड अटॅक सिंपल आहे की तुम्हाला एक तर गेस करायचे युजर लिस्ट आणि रॉ क्यूला आपल्याला पासवर्ड ऍज अ पासवर्ड अटॅक यूज करायचा आहे रॉ क्यूला. सो इथे आपल्याला काय भेटतं, युजर आयडी आणि पासवर्ड भेटून जातो. मग हा इथे जर पासवर्ड आणि युजर आयडी भेटला ठीक आहे तर तो आपण लॉग इन साठी यूज करू शकतो सर्व्हरला. समजलं काय? याला बोलतो आपण SSH पासवर्ड अटॅक. आता एका वेबसाईटला आपल्याला हॅक करण्यासाठी पासवर्ड अटॅक कसा यूज करता आला, असा ऑनलाईन पासवर्ड अटॅक आपण जे शिकलो ट्रेनिंग मध्ये ते इथे आपण आता CTF मध्ये यूज करू शकलो. समजलं? समजलं काय? हा सर. सर परत एकदा सांगता का? काय हे सांगा ना आता तुम्ही काय बोलले ते, थोडं नेटवर्कचा आवाज अटकतोय सर माझ्याकडून नेमके. करत नाही तेच बोललो की पासवर्ड अटॅक झाला आपला. बरोबर झाला का? का चुकलाय? हा बरोबर झालं ना सर, बरोबर झालं ना. हायड्रा अटॅक आहे ना ऑनलाईन. काय काय? हायड्रा अटॅक आहे ना. हा हा सर. हायड्राटच आहे सर. ओके आता हाच अटॅक आपण MSF कन्सोल मध्ये पण करू शकतो. MSF कन्सोल मध्ये पण करू शकतो. मी तुम्हाला 3 पॉसिबिलिटी घेतो. ठीक आहे. हा हायड्रा घेऊया, हा एक घेऊया MSF कन्सोल वाला, आणि एक घेऊया RSA की वाला. असे 3 अटॅक आपण एका दिवसात घेऊया आणि SSH ला स्टॉप करूया. खूप कमी झालंय. मला 2 टॉपिक एक्स्ट्रा घ्यायचे होते बट ओके. MSF कन्सोल मध्ये पण आपण करू शकतो सेम प्रोसेस. मी सर्च केलं, काय सर्च करतोय मी, SSH अंडरस्कोर SSH सर्च करतो. SSH अंडरस्कोर लॉग इन नावाचा एक एक्सप्लॉइट आहे. ऍक्च्युली ते खूप सारे आले. अंडरस्कोर लॉग इन साठी यूज केला जातो. ठीक आहे. ऑक्झिलरी यूज करणार आहे आपण SSH लॉग इन ही ऑक्झिलरी यूज करणार आहे. यूज दिस ऑक्झिलरी. हिने काय होणार आहे, ऑप्शन जर मी चेक केला तर मला तो दाखवतो की ह्या ऑक्झिलरीला आपण कसं यूज करता येईल MSF कन्सोल मध्ये. मी तुम्हाला एक जेव्हा मेटा एक्सपर्ट बद्दल आपण शिकत होतो, मेटा एक्सपर्ट जेव्हा आपण शिकवतो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की इथे ऑक्झिलरी असते. ऑक्झिलरीचा यूज करून आपण एनमॅपिंग सारखं स्कॅनिंग मीन्स इन्युमेशन करू शकतो. ओके आता हा ऍज अ स्कॅनर म्हणून ऑक्झिलरी यूज केला जातो अँड ऍज अ एक्सपर्ट म्हणून पण. तुझी रिक्वायरमेंट इथे ती काय आहे, लाईक ब्रूट फोर्स अटॅक वगैरे इथे दिलेला आहे ऑलरेडी.
जे रिक्वायर्ड आहे यस तिला बघूया आपण. ठीक आहे, इथे 5 ऑलरेडी दिला. यस मीन्स काय, आर होस्ट बाकी आहे. तो आर होस्ट आपल्याला सेट करावा लागेल. तर सेट कसं करतो आपण, आर होस्ट सेट आर होस्ट आणि आपला आयपी ऍड्रेस. ठीक आहे, पोर्ट नंबर काय ठेवलाय तुम्ही? आणि पोर्ट नंबर 22 बरोबर. हा, हा. SSH चा पोर्ट नंबर 22 आहे बरोबर. हा सर. बरोबर. आता हे पण हे असे स्टॉप ऑन सक्सेस मीन जर तुला पासवर्ड भेटला तर ते स्टॉप झालं पाहिजे. ह्यासाठी तिथे काय दिला पाहिजे, तर ट्रू आलं पाहिजे. तर इथे काय आहे, फॉल्स आहे. ठीक आहे, याला आपण ना चेंज करूया, सेट ट्रू करूया. ठीक आहे, सेट स्टॉप ऑन सक्सेस ट्रू ऑप्शन ट्राय केला, तो स्टॉप ऑन सक्सेस ट्रू झालाय. यस. हे काय थ्रेड्स किती आहे, 10. एक थ्रेड आहे. आपण थ्रेड्स ना 15 घेऊया. ठीक आहे, सेट थ्रेड्स 15 म्हणजे एका टाइमला आपण किती वेळा अटॅक करू शकतो, 15 वेळा. युजर नेम वगैरे इथे काही इम्पॉर्टंट नाहीये. ओके, नाव लेट्स सी आपण जर एक्सप्लॉइट मारला तर काय होईल. पहिला अजून थोडस चेंज करूया. इथे युजर नेम आणि पासवर्ड टाकायला लागेल. ठीक आहे ना, युजर नेम आपल्याला माहिती नाही आणि पासवर्ड पण माहिती नाही. इथे आपण काय करूया, सेट करूया. काय सेट करायचं आहे, युजर ॲज अ युजर फाईल. युजर फाईल काय सेट करायची आहे, काय पाहते, रूट डॉक्युमेंट्स आणि काय टाकलेलं आहे, SSH. ओके, युजर पास फाईल काय टाकलेली, सेट युजर फाईल सेम. ओके, ऑप्शन जर चेक केलं तर काय होतंय, ब्लँक फेल्स वगैरे ह्याची काही गरज नाही, नो आहे. यस फॉर स्पीड 5. हे आयपी ॲड्रेस ओके आहे, पोर्ट नंबर ओके आहे, स्टॉप इन सक्सेस ओके, थ्रेड्स 15 झाले, युजर फाईल आणि युजर फाईल या दोघं गोष्टी आहे. तुम्ही रन करून बघतो काय भेटते बघूया. ही सेकंड मेथड आहे, सेम पासवर्ड शोधण्यासाठी. पहिली मेथड ऑल्सो ओके, बट सेकंड मेथड ऑल्सो आपण वी कॅन ट्राय. I guess the IP address may be like something change. One three eight, है ना, 138.175.1 बराबर है. Exploit. ओके, टेक अ टाइम. एक सेकंड, मी एक काम करतो. मी माझ्या सर्व्हरचा आयपी टाकतो. सेट इथे ना मी हायड्रा अटॅक जर केला ना सर्व्हरवरती, तो स्टॉप करतो रूट मी वाला. मी इथे आर होस्ट माझ्या सर्व्हरचा टाकतो, 192.168.43.164 आय गेस. 164. ओके and run. अरे पिंग एक्सेस तो होता है. 22 पोर्ट 14 रूट SSH user. ओके, वर्बोस ओके. अच्छा बघा, नो ऍक्टिव्ह डेटाबेस ट्रेडिशनल डेटा विल नॉट बी सेव्ड. सो हे फेल दाखवलंय, मीन्स लॉग इन तर काही झालेलं नाहीये. असं कसं, त्या आयपी वरती काहीच लॉग इन झालं नाहीये.
SSH MSF admin @192.168.23.164 MSF admin लॉगिन तो होता है, लॉगिन तर होत आहे, मग इथे का लॉगिन नाही दाखवत आहे? क्या इश्यू है गाइस? यूजर फाइल इज दिस, ठीक है, यूजर एज अ पास, यूजर पास फाइल ये है। अच्छा पास फाइल, ओ माय गॉड, पास फाइल is this, user file is this. Okay, I did a mistake. Set. स्टेट पास फाईल करावं लागेल का सर? मेरे भाई, I did a mistake. Oh. Okay. Unset करावं लागेल. Unset. Set. बघितलं माझ्याकडून चुका होतात. पास फाईल आपल्याला टाकायची, ठीक आहे, पासवर्ड फाईल. आता ऑप्शन बघूया. हा ओके, पास फाईल अँड युजर फाईल. ओके, आता रन करूया, बघूया. हा बघ, हा युजर नेम आहे आणि कोलन नंतर पासवर्ड घेतोय तो, ठीक आहे. सो 1 2 3 4 इज नॉट अ युजर नेम, बट स्टिल इट गेट like as a user, right? For a single username, it considered as a username and the other one is a password. It try to match, is it password, is it user, then it show like no, login is failed, right? Now user is 1 2 3 4 5 and other one is the password, so it again consider as a user and password is like other one. ह्याला आपण बोलतो पासवर्ड अटॅक, ठीक आहे. हे समजलं काय? अजिंक्य, अजिंक्य, हा सर समजतंय ना. नक्की समजलं. आता त्यांनी पोस्ट ग्रेप घेतला, ठीक आहे. पोस्ट ग्रेपला काय सर. केलं त्याने? पोस्ट ग्रेपचा पासवर्ड त्याला भेटला. आता मी इथे खूप मोठी चुकी केली. काय केलेली चुकी? की जर तुम्हाला पासवर्ड भेटला, देन सक्सेस झालं तर स्टॉप करा, ठीक आहे. ते ट्रू केलेलं मी. मग त्यांनी काय केलं, बाकीचे युजर काढलेच नाही, एक युजर काढला आणि बाकीचं स्टॉप केलं, ठीक आहे. तर मी सेशन जर चेक केलं तर मला सेशन पण भेटलं. माझं सेशन भेटलं की युजर, जो युजर मला भेटला त्याचं सेशन पण भेटलं. सो मी इथनं जर मी त्या युजर मध्ये जर त्या ऍक्सेस मध्ये गेलो तर मला ऍक्सेस भेटतोय, ठीक आहे. मला डायरेक्टली ऍक्सेस भेटतोय, पोस्ट ग्रेपचा ऍक्सेस. ओके, सो हे काय झालं, ऍक्च्युली एमएसएफ कन्सोल मध्ये मी पासवर्ड अटॅक पण करतोय, पासवर्ड पण भेटतो आणि त्याचा मला ऍक्सेस पण भेटतोय, शेल ऍक्सेस. सो ह्या गोष्टी होत्या. आता मला काय करायचं, छोटासा चेंज करायचा आहे, लाईक स्टॉप ऑन सक्सेस अँड इट्स फॉल्स करायचं, ठीक आहे. ओके, आणि अजून एक चेंज करायचं आहे, लाईक चेंज इज लाईक माझा जो फाईल आहे etc, सॉरी, रूट डॉक्युमेंट्स अँड SSH, ह्याच्यामध्ये जे दोघं वरचे आहे ना, ह्याला आपण काढूया बाजूला आणि ह्याला खाली टाकूया, ठीक आहे. 1 2 3 4 and 1 2 3 4 5. अच्छा, आता ट्राय करूया आपण. रन. बघ किती ऍक्सेस भेटतोय बघा. ज्यांचे पण पासवर्ड भेटताय त्याचा आपल्याला डायरेक्टली शेल ऍक्सेस भेटतोय. कोणाचा भेटला, कमांड 2 इज ओपन. कोणासाठी झालं, MSF admin
चा ऍक्सेस भेटला मला, ठीक आहे. आय थिंक सो पोस्ट वेबचा भेटला, ओके. त्याचा मला सेशन 2 भेटला. नंतर मला सेकंड सेशन भेटला एमएसएफ ऍडमिनचा युजर आणि एमएसएफ ऍडमिन पासवर्ड भेटला. त्याचा सेशन मला जो ऍक्सेस भेटला तो सेशन 3 आहे, ओके. कमांड सेशन 3 हा कशाचा आहे, तो एक आहे. मी जेवढे पण युजर आयडी पासवर्ड भेटतात त्यांचा आपल्याला सक्सेस ऍक्सेस भेटतो, ठीक आहे. ह्याला बोलतो आपण SSH अटॅक युजिंग मेटा एक्सप्लॉइट. सर हायड्रा हा हायड्रानी पण होतं, बट तो हायड्रा मध्ये कसं असतं की तुम्हाला पासवर्ड भेटतो फक्त. इथे काय भेटतंय तुला, इथे तुला लॉग इन ऍक्सेस पण भेटतो. डायरेक्टली तुला लॉग इन करून देतोय तो, कमांड शेल ऍक्सेस ओपन करून देतोय. नाही बे, आपण जे पासवर्ड लिस्ट टाकली ना त्याच्यातून फाइंड करतो ते. हायड्रा काय तेच तर करतं. हा दोघं पण तेच करतात ना. पासवर्ड लिस्ट इज इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड लाईक ब्रूट फोर्स अटॅक. एव्हरी पासवर्ड अटॅक अटॅक, ठीक आहे. ब्रूट फोर्स अटॅक केव्हा परफॉर्म होतो, जेव्हा तुमच्याकडे पासवर्ड लिस्ट आहे. आता मी हे माझी एक डिफॉल्ट पासवर्ड बनवले आणि ते टाकले कारण आपल्याला टाइम वाचवायचा आहे. पण आपण जर माहिती नाही, ब्लाइंडली आपल्याला काहीच माहिती नाही, तर आपण काय यूज करतो, रॉक यू है ना. तर रॉक यू मध्ये आपल्याला टाइम लागतो. तर पण रॉक यू जर यूज केली तर किती वेळ लागेल मग त्याला सर? एखाद्या दिवस तासच निघून जाईल ऑब्विसली. मग काही ते असं काय खेळायची गोष्ट खाऊ गमत आहे काय की झालं मी क्लिक केलं मला पासवर्ड भेटला, असं थोडी असतं. सर मग ते प्रोफेशनल लोक कसं काय सर, ते नुसतं क्लिक केलं केलं 2-3 पासवर्ड येऊन जातात त्यांना. बोललो तुला, कुठं बघितलं तू असा प्रोफेशनल? नाही मूवी सर, बघितला असेल सर त्यांनी. सर ते एक प्रोफेशनल आहे ना सर ते पिक्चर पण ते प्रोफेशनल फक्त ना सिम्युलेटर वरती राहतात ते. ऋतुजीत त्याच्यामध्ये ना इथे काय करतात माहिती, फुंकर मारतात आणि समोरचा हवेत उडतो. तुला दाखव ना असा एखादा प्रोफेशनल, ते असा हवेत वरती हात करतात लगेच सुपरमॅन वरती हवेत उडतो. आहे का आपल्याकडे रिअल लाईफ मध्ये असा? क्लिक म्हणजे 2-3 तासात लगेच पासवर्ड येतो असं म्हणतो ते, नाही का? कधी 2 तासात दाखवला तुला? दाखव. सर मिस्टर रोबोट दाखवायचे म्हणून म्हटलं, त्याच्या तोलीने दाखवत होतं. मिस्टर रोबोट आहे तो पण मूवी आहे, ती का रिअलिटी काय? ते पण हेच आहे, सिरीज आहे. सर तिकडे रूम बंद झाली का? नाही चालू आहे. अच्छा बंद झाली काय? कोणी अटॅक केला त्याच्यावर? टीम हायड्रा अटॅक कोणी केला? अजिंक्य. मी सांगितलेलं हायड्रा अटॅक करू नका, त्यावरती बंद होईल ते. सर मी आता बघितलं ते, मी काहीच नाही केलं तिथं. मग कोणी केलंय? चलो ठीक आहे, मी काय स्टॉप माहित सर करतो. कोणी केलं. आता तुम्हाला मी हे दाखवतो ऍक्सेस किती भेटला, ठीक आहे. आपल्याला 4 ते 5 ऍक्सेस भेटले, ठीक आहे. एक भेटला पोस्ट वेब ऍक्सेस, दुसरा भेटला एमएसएफ ऍडमिन ऍक्सेस, तिसरा आहे रूट ऍक्सेस, चौथा आहे युजर ऍक्सेस, ठीक आहे. तसे 4 ऍक्सेस भेटले आपल्याला. शेल ऍक्सेस, तर आपल्याला वेगवेगळ्या ऍक्सेस वरती जर जायचं असेल तर त्यांचा आयडी टाकायचा आहे. मला 4 आयडी टाकला, मी कोणाच्या आयडी ऍक्सेस वरती जाईल, मी रूट युजर वरती जाईल. एंटर केलं, आयडी कमांड जर टाकलं तर मला कोण दाखवतो, URL रूट. मी बॅकग्राऊंडला जातो, यस, ओके. ते सेशन क्लोज झालं, कोई बात नाही, मला गरज नाही सध्या. सेशन 2 मध्ये जातो मी. 2 मध्ये गेल्यानंतर आयडी कमांड टाकल्यानंतर काय दाखवतो, अगेन आयडी. अच्छा सॉरी, सेशन टाईप करायचं आहे आणि देन 2 आयडी. मी बघितलं नव्हतं काय टाकले, सो मला तो काय शो करतो, URL पोस्टग्रेस. 2 वरती कोण आहे, पोस्टग्रेस आहे. मीन्स आपल्याला काय भेटतंय, अलग अलग युजरचा ऍक्सेस भेटतोय आणि त्या युजर मध्ये जर गेलो तर त्या युजरचा ऍक्सेस भेटतोय. हे झालं मेटा एक्सप्लॉइट, ठीक आहे. याच्या थ्रू आपण काय करतोय, SSH ला हॅक करतोय. समजलं काय?
SSH काय असतं हे तर समजलं ना पहिला हो, sir. आधी. SSH काय असतं हे तर समजलं ना. हो सर. ओके, थँक्स गॉड. तो SSH ला आपण हॅक केलंय. दोन मेथड आहे त्या, बट एकच बोलू शकतो, लाईक पासवर्ड ब्रूट फोर्स अटॅक बोलू शकतो आपण. वेगवेगळ्या टूल्स आहे असं पण बोलू शकतो. ओके, सो ब्रूट फोर्स अटॅक येतो. आता आपण काय करूया, एक लास्ट घेऊया टॉपिक त्याच्यावरती SSH वरती आणि स्टॉप करूया. टाइम काय झाला? 11. स्टॉप करूया, ठीक आहे. तो 11. आता हा मला एकदा चेक करून द्या. सर माझं नेट संपत आलंय. माझं केव्हाच संपलंय. आता बोल. नाही सर, आणि ते टॉपअप मारणार पैसे नाही ना भाऊ, बॅलन्सच टाकले नाही. हॉटस्पॉट चालू आहे. तुम्ही तुमच्याकडे पैसे नाही वाटले, आम्ही काय करायचं? बाबू चलो ठीक आहे, बस बस बस. आता आपण काय करूया, SSH जो आहे त्या SSH ला आपण जर इन्युमरेट केलं तर ना एक पब्लिक की, आता पब्लिक कीचा थोडासा इश्यू बरं का इथे. लाईक जर एनमॅप केलं मी, IP ॲड्रेस काय 192.168.43.164 -p then 21 -s झालेला एनमॅप झाले ना तुमचा. एनमॅप झाले का तुमचं चांगल्यापैकी? सो इथे VSFTP 22 पाहिजे, ठीक आहे. ओपन SSH 4.7 Debian सिस्टीम आहे. सो ह्याच्यावरती एक एक्सप्लॉइट अवेलेबल आहे, ठीक आहे. मी याला सर्च जर केलं तर ह्याच्यावरती काय एक्सप्लॉइट अवेलेबल आहे, युजर नेम इन्युमरेशन. मीन्स आपण युजर नेम कोणतेही पण फाइंड करू शकतो. ओके, काय करू शकतो, युजर नेम, SSH चे युजर नेम किती ते फाइंड करू शकतो. ओके, युजर प्रिव्हिलेज, देन युजर हे करू शकतो आपण, मोस्ट ऑफ फाइंड करू शकतो. ते कमांड एक्झिक्युशन म्हणजे आपण इकडून कमांड टाकले तिकडे एक्झिक्यूट होईल, त्याचं आहे का ऍक्सेस? हा, पण कमांड एक्झिक्यूट कुठे भेटला? आहे का कमांड एक्झिक्युशन? ओके, SFTP पण आहे. ओके, ते SFTP वरती पण तेच आपण, मेन आहे ना सर आपल्याला? हा ते मेन आहे कमांड एक्झिक्युशन. ते आता यूज करणार नाहीये मी. मला आता ब्रूट फोर्स अटॅकच करायचा होता, बट RSA ब्रूट फोर्स अटॅक करायचा होता, ठीक आहे. माझ्याकडे एक एक्सप्लॉइट आहे, सर्च एक्सप्लॉइट्स, आय थिंक सो 5720.py. मला ठीक से आठवत नाहीये. ओके, ओपन SSL 0.9 Debian and like predictables PRNG brute force attack SSH वरती हा केला जातो, ठीक आहे. हा अटॅक कुठे केला जातो? SSH च्या युजर वरती केला जातो. तर आपण हा अटॅक यूज करूया लास्ट आणि बस खतम करूया. तो मी डाउनलोड केला आहे का इथे? नाही केलाय, ठीक आहे. सो इथे मी CP करतो, exploit user shade exploit DB, then exploit DB मध्ये काय अजून exploits yes, okay. ओके, तर मी काय केलं, मला माहिती आहे SSH वरती हा एक्सप्लॉइट वर्क होऊ शकतो, ठीक आहे. सपोज तर मी ना इन्युमरेशन केल्यानंतर मला माहिती झालं की हा एक्सप्लॉइट अवेलेबल आहे. आता लोक काय करतात, जर तुमच्या सिस्टीम SSH वरती ब्रूट फोर्स अटॅक परफॉर्म होत नाहीये, ठीक आहे. जर ब्रूट फोर्स परफॉर्म होत नाहीये तर आपण काय करणार आहे, त्याच्या पब्लिक की वरती अटॅक करणार आहे. आता हे मी उद्या घेईल, बट ह्याची स्टार्टिंग करून देतो आणि आपण एंड करूया, ठीक आहे. सो ब्रूट फोर्स अटॅक वरती जर आपल्याला माहिती आहे की युजर आयडी आणि पासवर्ड लागतो, बट RSA की वरती पण आपण अटॅक करू शकतो. सो व्हॉट इज अ RSA की? ओके, सो इथे एक ना आपल्याला एक क्वेश्चन मार्क येतो की SSH मध्ये RSA काय असतं, राईट. सो जेव्हा तुम्ही माझा
माझ्या सर्व्हरला लॉग इन करतात SSH वरती, तेव्हा तुम्हाला एक RAC की सुद्धा जनरेट केली जाते. ओके, तर RAC की मीन्स काय, कम्युनिकेशन आपलं इन्क्रिप्टेड किंवा सिक्युअर होण्यासाठी RAC एक की क्रिएट केली जाते, एक इन्क्रिप्शन केलं जातं, ज्याच्या थ्रू आपण कम्युनिकेशन किंवा RAC SSH कनेक्शन सिक्युअर करू शकतो. ओके, तो RAC की कशी क्रिएट करायची, DSA की पण असते. तर ती जेव्हा आपण आपल्या सिस्टीम मध्ये कन्फिगरेशन करतो, SSH की जेन कमांड टाकतो आणि देन -t RAC कमांडने RAC की जनरेट करतो. ठीक आहे, जनरेटिंग अ पब्लिक प्रायव्हेट RAC की पेअर. ह्याला जर आपल्याला सिक्युअर करायचं तर पासवर्ड देऊन आपण त्याला सिक्युअर करू शकतो. या सॉरी, इथे आपल्याला युजर ती जी की जनरेट होणार आहे ती की कुठे स्टोअर करायची, ही जर पाथ टाकायचं ते टाकू शकतो. बट हा डिफॉल्ट काय घेतोय, root/.ssh and ID RAC. ओके, असं काहीतरी तो पाथ घेतोय, लक्षात घ्या. जास्त होत हे, जास्त होतंय काय? नाही सर, ओके म्हणजे. अजिंक्य, ऋत्वी, अनिकेत, हा सर. जास्त काही नाही सर, काही नाही. उद्या घ्यायचा का नाही हा टॉपिक? हा सर, उद्याच घेऊ हा ते. सर, उद्या ठीक आहे. झोप येते सर. हा, RAC की. नेट. ओके ओके ओके, RAC की कशी जनरेट करायची आणि ब्रूट फोर्स अटॅक कसा परफॉर्म करायचा त्यावरती ते घेऊया उद्या, आणि स्टॉप करूया आता. ठीक आहे. उद्याचे टॉपिक काय करायचे सर? RAC SSH की, RAC की, RAC ब्रूट फोर्स अटॅक, उद्याचा टॉपिक. RAC. सर. हा, बोल. सर, ते तुम्ही काय डाउनलोड करायला आलं होतं? मेटास्प्लॉइटेबल 2. सर, ते कालीमध्ये सुद्धा करायचं का आता? कर की, प्रॅक्टिस साठी कर की. सर ते ऐका मोठे ना, ते होतात 800 MB चे.